उल्हासजींचा जेव्हा मी एक माणूस म्हणून विचार करते किंवा जेव्हा मी त्यांच्या आयुष्याकडे पाहते त्यावेळेला मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या फार सहजपणे घडलेल्या आहेत. आणि जसं पांढरकवड्याला त्यांचा जन्म झाला, पांढरकवडा म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये अजिबात काहीही नसलेलं गाव, अशा ठिकाणी जन्म होऊन सुद्धा ह्यांच्या घरामध्ये संपूर्णपणे संगीताचं वातावरण होतं. मी तर असं ऐकलंय की संपूर्ण शहरामध्ये तानपुरे आणि हार्मोनियम हे फक्त आमच्याच घरामध्ये होते. दुसरं, त्यानंतर त्यांचं शिक्षण त्यांच्या वडिलांनीच सुरू केलं. शिक्षणानंतर ते अगदी ग्रॅज्युएट होईपर्यंत पांढरकवड्यासारख्या शहरामध्ये राहिले, परंतु शाळेत असताना मुंबईसारख्या ठिकाणी अनेकदा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला म्हणून जायचे. तर एखाद्या पांढरकवड्यात राहणाऱ्या मुलाच्या अंगातलं टॅलेंट मे बी पांढरकवड्यातच ते राहिले असते तर लोकांच्या नजरेत आलंही नसतं, पण स्पर्धेमध्ये भाग घेणं, मुंबईमध्ये जाणं, पु ल देशपांडे, हिराबाई बडोदेकर ह्यासारखे त्या ठिकाणी जजेस असायचे. तर अशा सिनियर लोकांच्या कुठेतरी एक छोट्या मुलाचं नाव मनात बिंबणं ही सुद्धा घटना मला असं वाटतं की सहज घडली आणि ती पुढे त्यांना नेणारी ठरली. त्यानंतर मी असं त्यांच्याकडे पाहते तेव्हा असं कळतं की त्यांचं कॉलेजचं शिक्षण हे ग्रॅज्युएशनपर्यंत जरी पांढरकवड्याला झालं तरी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ते नागपूरला आले. म्हणजे नागपूरला त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना गोल्ड मेडल्स 2 मिळाली की ज्या वेळेला त्या स्टेजला त्या मुलाला असं वाटतं की आता बास मी बनलोच आहे म्हणजे. आणि त्याच्यानंतर ते बुवांच्याकडे शिकायला गेले. नागपूरला पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर बुवांकडे शिकायला गेले, तानपुरा घेऊन समोर बसले आणि तिथे त्यांचा यमन सुरू झाला पहिले 6 महिने, असं त्यांच्याचकडून मला कळतंय. आणि ते शिक्षण म्हणजेच माझं खरं शिक्षण सुरू झालं अशी त्यांची भावना होती. तर हे सुद्धा खूप सहज घडलं आणि हे त्यांनी न ठरवताच सगळ्या घटना घडत गेल्या. तर मला कुठेतरी एक असं कळत न कळत वाटतं. त्यानंतर आता इतकं बुवांच्याकडे 7 वर्ष तालीम घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी नोकरी पत्करली. ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी पत्करली की ज्या वेळेला बुवांसारख्या गुरुकडून संपूर्ण तालीम मिळाल्यानंतर, एक हुकमत आल्यानंतर, इकडे तिकडे छोटे छोटे प्रोग्राम्स होऊन नाव व्हायला नंतर त्यांनी नोकरी पत्करली. म्हणजे पुन्हा हे जे काही त्यांचं झालं हे त्यांनी ठरवलेलं नसताना घडलं त्यांच्या आयुष्यात. त्यानंतर नोकरी त्यांनी केली तर नोकरीसाठी ते रत्नागिरीला गेले. म्हणजे तेही पुन्हा एक असंच ऑड गाव की तिथे काही सुतराम म्हणजे पुन्हा शक्यता नाही. एक कलाकाराचं आपण जेव्हा आयुष्य विचार करतो ना, खाजगी आयुष्य, त्यावेळेला त्याच्यात काही काही अशा ज्या गोष्टी ज्याला लँडमार्क्स म्हणू आपण, त्या ज्या दिसतात त्या कुठेही अशा नव्हत्या की जसे आता समयांच्या बाबतीत मी पाहते की तो इंट्रोड्यूसच होतो चांगल्या ऑडियन्समध्ये, तो इंट्रोड्यूसच होतो चांगल्या कॉन्फरन्समध्ये, त्याच्यावरती चांगले आर्टिकल्स लिहून येतात. म्हणजे कसं त्याच्याकडे पाहण्याचा संपूर्ण एक दृष्टिकोनच वेगळा असतो. आणि ह्यांच्याकडे ह्यांच्या बाबतीत जे मी काही घडताना बघते हे वेगळंच पाहते. 8 वर्ष रेडिओमध्ये नोकरी केल्यानंतर ह्यांनी रेडिओतली नोकरी सोडली. नॉर्मली त्या वयात कोणीही नोकरी सोडत नाही, कारण त्या वयामध्ये त्यांना पुढची प्रमोशन्स वगैरे दिसत असतात रेडिओमध्येच आणि माणूस त्याला मोहात पडतो. आणि असे कित्येक स्टाफ आर्टिस्ट मला माहिती आहेत की त्या मोहात फसून किंवा ह्याच्यात ते कंटिन्यू करतात रेडिओ आणि दूरदर्शन मधली नोकरी, आणि मग हे पुढचं जे कलाकाराचं जे करिअर एक असतं ते त्यांचं होऊ शकत नाही, टॅलेंट असून सुद्धा. ह्यांनी 8 वर्षानंतर ती नोकरी सोडली आणि आम्ही घरीच होतो. म्हणजे हे घरी होते, मी नोकरी करत होते. त्यानंतर काय झालं की आम्ही संगीत रिसर्च अकॅडमीत गेलो. म्हणजे ही सुद्धा गोष्ट अशी आपोआप सहज एखादी गोष्ट एखाद्याच्या वाट्याला येते म्हणतात ना, की जसं ते नसतं पण ते ह्यांच्या वाट्याला आलं की सोनं होतंय अशासारखं म्हणजे मला वाटतं की. त्यामुळे मग त्यानंतर आम्ही कलकत्त्याला गेलो आणि तिथे त्यांच्यातला परफॉर्मर, त्यांच्यातला गुरु आणि त्यांच्यातला माणूस हा एक पुन्हा वेगळ्या दर्जावर किंवा वेगळ्या स्तरावर गेला. तर मला असं म्हणायचं की या सगळ्या प्रवासामध्ये
किंवा त्यांची जी काही त्यांच्या हातून कामं होतात तिथे शिष्य घडवण्याचे, किंवा त्यांच्या वाट्याला जे काही मान सन्मान येतात, जे काही ॲप्रिसिएशन येत आहे, हे सगळं ह्याच्या मागे कुठलाही मला असा अट्टाहास किंवा प्लॅनिंग दिसत नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की हे परमेश्वरांनी केलेलं प्लॅनिंग आहे आणि ते आपोआप फक्त ह्यांच्यातला जाणवणारी गोष्ट काय आहे की ह्या प्रत्येक संधीचं सोनं करून घेण्याची ह्यांना हे मिळाली. म्हणजे कुठेही यांनी विरोध नाही दाखवला की नाही आता मी एवढा गोल्ड मेडलिस्ट आहे, आता मी गाण्याला शिकायला सुरुवात करणार, असं एखाद्याला वाटू शकतं. नाही आता मी एवढा रेडिओत ऑफिसर आहे, आता मी डायरेक्टर होईन, अजून काही पुढचं होईन, आता मी नोकरी सोडून द्यायची. तर हा जो एक कुठेतरी माणसाचा आग्रही स्वभाव असतो ना, हा आग्रही स्वभाव मला ह्यांच्यामध्ये कधीही जाणवलेला नाही. आणि अत्यंत सहजपणे फुलत जाणारं एखादं आयुष्य आणि एखादा माणूस आपण पाहतो तसं मला ह्यांच्याकडे पाहताना वाटतं. आणि तितक्या सहजतेने ते सगळी नाती पण हँडल करतात. म्हणजे आता तू योगिनी मला विचारशील की वहिनी तुमचं कसं काय पहिल्यांदी कशी ओळख झाली, तर ही सुद्धा खूप सहज झालेली आहे. म्हणजे प्रत्येक घटनेला किंवा प्रत्येक एखाद्या विशिष्ट प्रसंगाला एक सहजतेचा स्पर्श फार मोठा आहे यांच्या आयुष्यात, असं मला दिसतं. किंवा मला अजून एक जाणवतं की यांना कोणी शत्रू नाहीत आणि कुठलाही कलाकार ह्यांना नावं ठेवताना मी आजपर्यंत पाहिलं नाही. म्हणजे समोरही नाही आणि मागूनही नाही. त्यामुळे मला ही काही काही ज्या गोष्टी दिसतात ना, तर ह्याच्या मागे मला ही सहजता वाटते त्यांची त्या गोष्टीकडे बघण्याचा, किंवा एक खुलेपणा मला जाणवतो ह्यांच्या वागण्यामध्ये.